पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये सध्या नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहतील अशी शक्यता आहे। भरत गोगावले दिल्लीमध्ये आहेत, ते सुद्धा कॅबिनेट बैठकीला गैरहजर असतील। पालकमंत्री पदासंदर्भात कॅबिनेट बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे आता लक्ष आहे। रायगडमध्ये अदिती तटकरे झेंडा फडकवणार असल्यामुळे धुसफूस आहे, तर तिकडे नाशिकमध्ये सुद्धा गिरीश महाजन यांना झेंडा फडकवण्याची संधी दिली गेलेली आहे आणि त्यामुळे दादा भुसे नाराज आहेत अशा चर्चा आहेत। सर, दिल्लीत आलेले आहात, काय नक्की विषय आहे? विषय आमचा असा आहे की जे.पी. नड्डा साहेब यांच्याशी आमचे आरशेप कंपनीच्या संदर्भामध्ये आमची भेट आहे। त्यासाठी आम्ही आलो होतो, आमचे महेंद्र दळवी आणि आम्ही। एक मुद्दा हा आहे की मध्ये गेल्या काही दिवसापूर्वी सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आता झेंडावंदनला अदिती तटकरे यांचं नाव येतंय। काही या भेटीमध्ये ठरलं असं वाटतं? नाही, असं काही नाही। ते आता महाराष्ट्राचे नेतृत्व करत असल्यामुळे ते एकमेकाला भेटले असतील काही कामानिमित्त। ते कशाला भेटले, काय भेटले, हे आम्ही कधी विचारणार नाही। ते काही वेगळ्या कामासाठी असू शकतात। पण अशा प्रकारे ज्या पद्धतीने तुम्ही पालकमंत्री पदासाठी आग्रही होतात, त्याच दरम्यान झेंडावंदनासाठी अदिती तटकरे यांचं नाव येतंय। नाही, ठीक आहे ना, वरिष्ठांनी दिलेला निर्णय आहे तो आम्हाला मान्य करावा लागेल आणि पुढच्याला पण वरिष्ठ जो आमच्यासाठी निर्णय देईल तो आम्ही मान्य करू। पण तुम्ही सातत्याने आग्रही होता, तुम्हाला हे मान्य आहे का त्यांनी झेंडावंदन करणं? ठीक आहे, आता वरिष्ठांनी काय विचार करून ठरवलेलं आहे ते त्यांना माहिती। आम्ही कधी विचारत नाही की त्यांना कशाला दिलं किंवा का ठरवलं, परंतु जे काय वरिष्ठ ठरवतील ते आम्हाला मान्य आहे। पण तुम्ही पालकमंत्री पदावर ठाम आहात? हां, पालकमंत्री पदावर आम्ही ठाम आहोत। काल संजय गायकवाड यांनी बोलताना असं म्हटलं की उबाटाचा बाप जरी आला तरी मला काही होणार नाही। ठीक आहे, ते त्यांचं मत असू शकतं, काय असेल ते। तर मी काय ऐकलं नाही, मी काल बाहेरच होतो, त्यामुळे मलाही काही कल्पना नाही। एकनाथ शिंदे आणि तटकरे यांच्या भेटीमध्ये कुठेतरी मुलीसाठी त्यांनी मागणी केली असं वाटतं तुम्हाला? नाही, असं काय वाटत नाही, कारण कुठला नेता आपल्या याला असं सांगतो, त्यांचा विषय आहे, आमच्या साहेबांचा आमचा विषय आहे। पुढच्या वर्षीचं झेंडावंदन 26 जानेवारीला झेंडावंदनला होईल गोगावले झेंडा फडकवणार होईल। चल, धन्यवाद। तर हे होते भरत गोगावले, ते पुढच्या झेंडावंदनला आपण झेंडा फडकवणार असा दावा त्यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। सकाळपासून याचं दोनदा उत्तर दिलं, परत तिसऱ्यांदा देतो। नाशिकच्या बाबतीमध्ये, रायगडच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील, दोन्ही नेत्यांशी चर्चा करून घेतील। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही, पण आदिती तटकरेच आता झेंडावंदन करणार आहे अशी माहिती माझ्या माहितीप्रमाणे 2 काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोहोचले। ओम फट फट स्वाहा, ओम फट फट स्वाहा। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, आता आपण बघतोय की पालकमंत्री पदावरून आता नाराजी नाट्य पुन्हा एकदा सुरू झालेलं पाहायला मिळते, म्हणजे बैठकीला अनुपस्थित राहण्यासंदर्भात सुद्धा आता हे सगळं घडताना दिसतंय। अगदी खरं आहे रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मागच्या वेळी भरत गोगावले यांनी सांगितलं होतं की 15 ऑगस्टला मी रायगडमध्ये ध्वजारोहण करेन। मात्र काल जी यादी आली त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या ठिकाणी ध्वजारोहण करायचं, ज्या जिल्ह्यात पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यात ते पालकमंत्री ध्वजारोहण करतील। मात्र नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाचा पेच अद्यापही मिटलेला नाही। यात आता रायगडमध्ये ध्वजारोहण जे आहे ते अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी भरत गोगावले अर्थात नाराज आहेत। कालपासूनच खऱ्या अर्थानं ते मुंबई बाहेर आणि महाराष्ट्राबाहेर चर्चा केल्याची पाहायला मिळत होती आणि आज ते थेट दिल्लीत पोहोचले। तर दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीला भरत गोगावले येणार नाहीत, तर दुसरे म्हणजे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार नाहीत। त्याचं प्रमुख कारण हीच आहे, जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार ज्या पद्धतीने महायुतीमध्ये शिंदे आहेत, मात्र रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा पेच कायम आहे। या दोन्ही पालकमंत्री पदावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा केलाय। त्यामुळे जर बघितलं असाल तर रायगडचं ध्वजारोहण अदिती तटकरे करतील, तर नाशिकचं ध्वजारोहण
गिरीश महाजन करतील. त्याचमुळे कुठेतरी शिंदे आणि त्यांची शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे आणि आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाही आहेत, तर दुसरीकडे नाराज असलेले भरत गोगावले देखील उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे आता अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण रायगडच्या पालकमंत्री पदाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. नाराजी अनेकदा भरत गोगावले यांनी व्यक्त केली होती, तर दुसरीकडे अदिती तटकरे या पालकमंत्री होतील असं राष्ट्रवादीच्या गटाकडून सांगितलं जात आहे. त्याचमुळे आता अदिती तटकरे यांना ध्वजारोहण करण्याचा सन्मान मिळाल्यामुळेच भरत गोगावले नाराज आहेत. जर भविष्यात अदिती तटकरे पालकमंत्री झाले तर ही नाराजी आणखी वाढू शकते. एकनाथ शिंदे देखील नाराज आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमका काय तोडगा काढणार आहेत? फक्त ध्वजारोहणासाठी करण्याचा मान अदिती तटकरे यांना दिला गेलाय की भविष्यात त्यांनाच पालकमंत्री केलं जाणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत.